एक नंबरच्या बेवड्याला खाऊ घाला मारा. 2 महिन्यात जर त्यांनाही दारू सोडली तर आपण जी पैन हरायला ती तयार आहे. तुम्ही म्हणसाल याच्यासाठी पुरावा काय? 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ, काळजी करू नका. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले, लक्ष देऊन ऐका, विनोद नाही हा, वस्तुस्थिती आहे. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेला असताना हस्तिनापूरचे राजे ज्यावेळेस 5 पांडव झाले त्यावेळेस भगवंताने सांगितलेल्या धर्माच्या गोष्टी सांगा भीष्माचार्य धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी हसली आणि भीष्माचार्याला म्हणते, बाबा आता माझ्या नवऱ्याला धर्म सांगता, धर्म असा असतो, धर्म तसा असतो, धर्म हा असतो, धर्म तो असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागली आणि भीष्माचार्य द्रौपदीला म्हणतात, बस द्रौपदी, कळलं मला तुला काय म्हणायचं. त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा होती, त्याही वेळेस तुला सहकार्य करण्याची इच्छा होती ग, पण काय करू, मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं माझी बुद्धी काय झाली होती, काय झाली होती. मग भीष्माचार्यासारखा जर महात्मा वाईट अन्न खाल्ल्यानंतर जर त्याची बुद्धी खराब होऊ शकते